अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, सर्व पितृ अमावस्या आहे। आजची अमावस्या जेवढी नकारात्मकता घालवण्यासाठी महत्त्वाची आहे, घरातील दारिद्र्य घालवण्यासाठी महत्त्वाची आहे, तेवढीच महत्त्वाची घरामध्ये लक्ष्मी कृपा होण्यासाठी, घरामध्ये बरकत आणण्यासाठीही तेवढीच तितकीच महत्त्वाची आहे। बघा, आत्तापर्यंत मी तुम्हाला बरेचसे उपाय सांगितले, हे मुलांसाठी होते, पतीसाठी होते किंवा मग घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी होते। मात्र आत्ताच्या व्हिडिओमध्ये खास असा एक उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमच्या कितीही कठीण इच्छा असतील, ज्या इच्छा अनेक वर्षांपासून अपूर्ण असतील किंवा ज्या इच्छा अर्जंटमध्ये तुम्हाला पूर्ण करावायच्या असतील, अशा कुठल्याही तुमच्या अडलेल्या ज्या इच्छा असतील, ह्या अडलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कृपा घडवेल, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करेल आणि आलेली माता लक्ष्मी जी आहे, या माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर करेल। बघा, तुमच्या जीवनामध्ये श्रीमंतीचे योग आणण्यासाठी, तुमच्या घरामध्ये श्रीमंती आणण्यासाठी किंवा पैशांचे योग जोडून आणण्यासाठी, तुमच्या घरामध्ये बरकत आणण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी आत्ताचा हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे प्रत्येकाने आजचा हा उपाय व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि प्रत्येकाने आज रात्री हा उपाय नक्की करा। बघा, आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आज तुम्हाला काय करायचं आहे, या उपायासाठी एक लिंबू लागणार आहे आणि लवंग लागणार आहे। एक लिंबू कुठलंही घ्या, हिरवं पिवळं जे तुमच्या घरामध्ये असेल ते तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे। एक लिंबू घ्यायचा आहे, लिंबाच्या 2 फोडी करायच्या आहेत, म्हणजे 2 भाग करायचे आहेत। त्याचबरोबर 11 अख्खे, तुम्हाला पूर्ण अख्खे असणारे, कुठे चिरलेले, कुठल्याही प्रकारचे तुटलेले म्हणजे कुठल्याही प्रकारचे खंडित झालेले लवंग घ्यायचे नाही। तर ते अख्खे पूर्ण व्यवस्थित असतात असे फुलवाले 11 लवंग घ्यायचे आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे। तुमचं जे देवघर आहे त्याच्या समोर बसायचं आहे। तर देवघराच्या समोर दिवा लावलेला पाहिजे, बाजूला एक उदबत्ती, एक अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर तुम्हाला लिंबाच्या ज्या 2 फोडी आहेत त्या घ्यायच्या आहेत, 11 लवंग घ्यायचे आहेत। तुम्हाला एका फोडीला, लिंबाच्या एका फोडीला 5 लवंग लावायचे आहेत आणि दुसऱ्या फोडीला तुम्हाला 6 लवंग लावायचे आहेत। बघा, लवंग कुठल्या बाजूने लावायचे, तर जिथून आपण रस पिळतो, बघा रस पिळतो म्हणजे ज्याच्यामध्ये रस असतो त्या बाजूला तुम्हाला हे लवंग टोचायचे, सहज टोचले जातील। प्रत्येक लवंग टोचत असताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आहे। बघा, प्रत्येक वेळी लवंग टोचत असताना ज्या इच्छेसाठी हा उपाय करताय, एका इच्छेसाठीच तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। आता मी नोकरीसाठी समजा करत आहे, मला नोकरी लागावी म्हणून मी हा उपाय करत आहे, मला नोकरी मिळावी, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। पुन्हा दुसरं लवंग, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, मला नोकरी लागावी। पुन्हा तिसरं लवंग टोचायचं आहे, मला नोकरी लागावी, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। पुन्हा चौथ्यांदा तेच, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, मला नोकरी लागावी। यासाठी तुम्हाला हा उपाय, म्हणजे ज्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ती इच्छा आणि ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। एका बाजूला 5 आणि एका बाजूला तुम्हाला 6 लवंग टोचायचे। लवंग टोचून झाले की त्यानंतर एक तुम्हाला लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे। लाल रंगाचंच कापड असावं। लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला हे 2ही जे लिंबाच्या फोडी आहेत या 2ही लिंबांच्या फोडी तुम्हाला ठेवायच्या आहेत। यावरती तुम्ही जी बाजूला उदबत्ती लावली होती, या उदबत्तीची पडलेली थोडीशी विभूती तुम्हाला या लिंबाच्या वरती टाकायची आहे। त्यानंतर याची एक गाठ मारायची आहे, याची एक पोटली बनवायची आहे। ही पोटली जी आहे ही तुम्हाला त्याच देवघराच्या समोर ठेवायची आहे। बघा, समोर एक चौरंग किंवा पाट ठेवा, त्या पाटावरती तुम्ही ठेवलं तरीही चालेल, एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल, लादीवरती ठेवलं तरीही चालेल। फक्त एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही पोटली तिथे ठेवाल त्याच्या सभोवताली 4 दिशांना, समजा ही लादी आहे, या लादीवरती मी ही पोटली ठेवलेली आहे, तर त्याच्या 4 बाजूंना, इथे 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 आणि इथे, अशा त्या पोटलीच्या 4 बाजूंना, 4 दिशांना
4 कापूर ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जे कुठले कापूर असतील ते कापूर ठेवायचे आहेत, कापूर प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे. थोडेसे तांदूळ, थोडीशी अक्षत या पोटलीवरती, या लाल रंगाच्या कापडावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. दोनही हात जोडायचे, पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. कापूर विझला की त्यानंतर ती पोटली उचलायची आहे. तुमचं जे मेन दरवाजा आहे, या मेन दरवाजाच्या आतील भागामध्ये, बघा आतल्या भागामध्ये सांगते, बाहेरचा नाही, मेन दरवाजाच्या आतल्या भागामध्ये एक चूक ठोकायची आहे. चूक जर ऑलरेडी असेल तर त्या चुकीला तुम्हाला ही जी पोटली आहे ती टांगती अडकवून ठेवायची आहे. आता ही किती दिवस ठेवायची? आज हा उपाय केल्यानंतर पुढची अमावस्या येईपर्यंत ही जी पोटली आहे ही तुम्हाला तशीच ठेवायची आहे. यातून रस गळला तरीही चालेल. समजा जर कंटिन्यू यातून रस गळू लागला किंवा जर हे जे लिंबू आहेत हे तुम्हाला असं वाटते समोरून खूप खराब झाले, तर समजून जा तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे त्याच्यामध्ये शोषलेली आहे. घरात नकारात्मकता, घरात बाहेरील बाधा ही जास्त प्रमाणात होती आणि सगळी बाहेरील बाधा जी आहे ती या लिंबांमध्ये शोषली गेलेली आहे. आता ज्यांचे खराब होणार नाहीत त्यांनी काळजी करू नका, त्याने घाबरू नका, कारण तुमच्या घरात कुठल्याही प्रकारची बाधाच नव्हती. तुमचं घर जे आहे ते व्यवस्थित होतं, घरात कुठलीही नकारात्मकता नव्हती, असा याचा अर्थ आहे. तुम्हाला बरोबर 1 महिन्यापर्यंत, पुढची अमावस्या येईपर्यंत ही जी पोटली आहे ही अशीच टांगती ठेवायची आहे. समजा तुम्हाला वाटलं की आता 1 महिन्यामध्ये मला खूप फरक आलेला आहे, सगळं चांगलं झालेलं आहे, आता काही गरज नाही, तर ही पोटली काढून तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकतात. आणि पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे पुढच्या अमावस्येला याच पद्धतीने हा उपाय तुम्ही पुन्हा एकदा करू शकतात. बघा हा उपाय केल्यानंतर काय होईल, घरामध्ये सगळी नकारात्मकता, बाहेरील बाधा, कुठल्याही प्रकारची जी वाईट शक्ती घरात वावरत होती ही सगळी त्या लिंबांमध्ये उतरली जाईल आणि पुन्हा तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती येणार नाही. कारण जोपर्यंत ते लिंब तुमच्या दाराला आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अवलक्ष्मी, कुठल्याही प्रकारची बाधा, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता किंवा कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य जे आहे ते तुमच्या घराला शिवूही शकणार नाही. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 तासांमध्ये भरपूर फरक जाणवायला सुरुवात होईल. घरात जिथे अशांत वाटत होतं तिथे शांत वाटायला लागेल. घरातील नकारात्मकता संपली आहे असं तुम्हाला जाणवायला लागेल. सुखाची झोप लागायला लागेल. घरात जे सतत भांडणं, कलह होत होते हे भांडणं कुठेतरी थांबलेलं तुम्हाला जाणवेल. जिथे तुमचं कोणाशी पटतच नव्हतं तिथे कुठेतरी पटायला लागलेलं आहे. वास्तुदोष असेल, कुठल्याही प्रकारची इडापिडा तुमच्या पाठीमागे असेल, हे दोषांचं जे दोष तुमच्या पाठीमागे होते या दोषांचं कुठेतरी निवारण झाल्यासारखं वाटेल. तुमच्या घरामध्ये जी गरिबी होती ही गरिबी कुठेतरी हटायला लागेल आणि त्याऐवजी तुमच्या जीवनामध्ये श्रीमंतीचे योग किंवा जे काही आपण म्हणतो ना की जे चांगले म्हणजे शुभ योग जे आहेत हे योग तयार व्हायला सुरुवात होईल. जिथे घरातील एखाद्या सदस्याचं लग्न किंवा विवाह जमत नव्हतं तिथे विवाह जमायला सुरुवात होईल. सगळं काही चांगलं आणि शुभ घडायला सुरुवात होईल. ज्याही तुमच्या अडलेल्या इच्छा आहेत, ज्याही खंडित मनोकामना आहेत, ह्या मनोकामना पुढची अमावस्या येण्याच्या अगोदरच पूर्ण होतील. बघा 100% खात्रीने सांगते तुम्हाला, कितीही अडलेल्या इच्छा असतील किंवा कितीही कुठे अपयश येत असेल तर ते सगळे जे रस्ते आहेत हे रस्ते तुमचे मोकळे होऊन जातील. अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. प्रत्येकाने आज हा उपाय नक्की करा आणि जे जे तुम्हाला यातून लाभ होतील, अनुभव येतील ते नक्कीच आपल्या या व्हिडिओमध्ये शेअर करा. आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.